नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही भरभरून मला जो प्रतिसाद दिला तो आज सकाळीच माझे 7,000च्या वरती सबस्क्राईब झाले. हे तुमचं प्रेम आणि तुमची ही माझ्याविषयीची आपुलकी पाहूनच मला दररोज व्हिडिओ टाकायची सवय झाली म्हणा, किंवा तुमच्या प्रेमामुळं तुम्हाला जर माझ्याकडं थोडंफार जरी माझ्यातलं फुल नाही फळाची पाकळी म्हणून जरी माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला जर ज्ञान मिळत असेल तर खरोखर मी भाग्यवान आहे. आणि मला अनेक लोकांचे फोन येतात. जेवढे मला अटेंड करता येईल तेवढे मी माझा फुकट सल्ला असल्यामुळं, मोफत सल्ला असल्यामुळं मी देण्याचा प्रयत्न करत असतो. पण माझी विनंती आहे, तुम्हाला फोन करत असताना जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो सांगायला असता तर मला पटदिशीने तुम्हाला सल्ला देता येईल. कारण जसं तुम्हाला वेळ देता येते तशीच मला दुसऱ्या पण क्लायंटना वेळ देता येईल. काय होतं आहे, पक्षकारांचे फोन आले की सगळी स्टोरी सांगत बसतात. आम्ही थोडं वकील असल्यामुळं तुम्ही फक्त तुमचं काम कुठं तटलं आहे कोर्टामध्ये, किंवा काय अडचण आहे, किंवा कुणाकडे अर्ज करायला येतं, असे मोजके जर प्रश्न विचारले असतात तर मला थोडक्यात तुम्हाला सांगता येईल. माझा पण वेळ वाचेल आणि आपला पण वेळ वाचेल अशी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करतो. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे, सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ हा तुम्हाला आवडला किंवा एखाद्या पक्षकाराला जर मनामध्ये काही भीती वाटत असेल तर त्यांना शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, आजचा विषय फार महत्त्वाचा आपण घेतलेला आहे. तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करत असताना किंवा दाखल केलेली असताना जर तुम्हाला केस हरण्याची भीती वाटते का, तुम्हाला केस तुमच्या हातातून जाण्याची भीती वाटते का, तुम्ही आरोपी असाल तर तुम्हाला शिक्षा होण्याची भीती वाटते का, तुमची झोप उडाल्या का, तुम्ही टेन्शनमध्ये असता का, ह्या सगळ्या टेन्शनचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो का, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोर्टाची पायरी नको वाटते का, ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. तुम्ही केस जिंकणार का हरणार ह्याची जर भीती वाटत असेल तर हा अतिशय व्हिडिओ तुम्ही शेवटपत्र पाहा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपण आपली केस कोर्टामध्ये दाखल करत असतो त्यावेळी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर केस दाखल करत असताना मनामध्ये शंका असते की केस आपण 50% हरणार, 50% जिंकणार का, आपल्याकडं केस होणारच नाही, अशा वेगवेगळ्या प्रत्येकाला शंका असतात. कारण आपण शेवटी माणूस आहोत, त्यामुळं आपणला 100% केस आपण जिंकणारच असा असेल तर अशी 100% खात्री कुणाला नसते. तरीसुद्धा तुम्ही मित्रांनो भिवून जाण्याची गरज नाही, टेन्शन घेण्याची गरज नाही, मनामध्ये भीती बाळगण्याची गरज नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या संपूर्ण मित्रांनो पूर्ण होणार आहेत. आणि कोर्टामध्ये जरी केस दाखल केली तर हा काय आपण सहजासहजी कोर्टाची पायरी चढलेला नसतो. एक नशिबानं किंवा शेजाऱ्यानं दिलेला त्रास असतो, त्यामुळे ही कोर्टाची पायरी आपण चढलेला असतो. शक्यतो कोर्टाची पायरी चढूच नका असं मत आहे. त्यासाठी वेगळे माझे व्हिडिओ पहा तुम्ही. तर मित्रांनो, कोर्टाची पायरी चढायचीच वेळ आली तर अजिबात तुम्ही भिवू नका, टेन्शन घेऊ नका. तुमच्यामुळं काय होते, तुमची तब्येत बिघडते, तुमच्या तब्येतीवर परिणाम होतं. मग BP, शुगर वगैरे असे त्रास होतात, झोप जाते ते जाते. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर घरचे करते पुरुष असाल किंवा करती स्त्री असाल तर त्याचा परिणाम तुमच्या फॅमिलीवर होतो. जे आईवडील असतात, बहीण भाऊ असतात, ह्यांना टेन्शन येत असतं. त्यामुळं केस जरी दाखल झाली तर एक किरकोळ घटना आहे असं, मग ती कितीही तुमची केस मोठी असू दे, फार टेन्शन घेऊ नका. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थोडंसं जरी तुमचं मन हलकं झालं, थोडंसं जरी तुमचं टेन्शन गेलं तर मी व्हिडिओ केलेला ह्याचं पुण्य मला लाभेल. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करत असताना 50% भीती असते, 50% आपण केस हरणार का 50% केस जिंकणार. तर मित्रांनो, ह्यासाठी तुम्ही कोर्टामध्ये केस दाखल करत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही एक काम करा, थोडंसं तुमचं इथं पैसे खर्च होणार आहेत. ज्यावेळी तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाताय आणि तुम्ही सांगताय की माझी केस अशा अशीने कोर्टामध्ये दाखल करायची आहे, त्याचवेळी फक्त तुम्ही केस दाखल करायचे इतकंच सांगू नका. तर मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला 4 वकील नेमा. आता तुम्ही म्हणणार 4 वकील कसे नेमायचे आहेत, फक्त सल्ला घेण्यासाठी हे 4 वकील तुम्ही नेमलं पाहिजेत. माझं बोलणं जरा क्लिअर ऐका तुम्ही, माझी विनंती आहे. पहिला वकील तुम्ही सल्ला घ्या, तुमची केस असेल ती सांगा त्यांना, त्यांची जी काही फी असेल, ₹500 असेल, ₹1000. ग्रामीण लेवलला साधारण वकील सल्ला देण्याशी ₹500 घेतात. सिटी लेवलला मग 1000 घेतील, कदाचित 2000. ह्याच्यावरती जास्तीत जास्त सल्ला घेण्याची फी नसते. मित्रांनो, तुमचे सुरुवातीला एक 4-5 हजार जरी गेले तरी चालतील. तुम्ही तुमच्या
लांबच्या वकिलांचा पहिल्यांदा सल्ला घ्या की ही केस माझी अशी आहे आणि ह्यामध्ये मी जिंकू शकतो का हरू शकतो. त्यावेळी त्या वकिलांचं एक ओपिनियन येईल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या वकिलाकडे जावा, तिथं पण 1500 जी काय फी असेल ती त्यांची द्या. तिथं तुम्ही चौकशी करा की तुम्ही तुमची केस हरणार आहे का जिंकणार आहे. तिसऱ्या वकिलाकडे जावा, तिसरं ओपिनियन घ्या आणि त्यानंतर चौथं ओपिनियन घ्या आणि ह्या चौघांचं स्टेटमेंट काय येतं आहे बघा. तुम्ही केस जिंकणार आहे का हरणार आहे. कोर्ट केस दाखल करायच्या आधी ही सगळी तुम्ही प्रोसिजर करून घेतली पाहिजे. माझ्या हिशोबानं तुम्ही केस दाखल करताना 4 रुपये गेले तर चालतील, जरी तुमचे 4000 गेले तर जातील. आता समजा तुम्हाला 3 वकिलांनी सांगितलं की तुम्ही 100% केस हरणार आहे, तर तुम्हाला इतर पर्याय शोधावे लागतील. 100% तुम्ही आरोपी असाल तर भिवून जाऊ नका. ह्यामध्ये जे काही घडणार असेल त्याला तुम्हाला अपीलचा याच्यावर पर्याय असू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला लागणारे साक्षी पुरावे, तुमच्या बाजूने असणारे फॉरेन्सिक लॅब त्याचे रिपोर्ट असतील. ह्याचे रिपोर्ट जर तुम्ही आरोपी असाल तर सांगायला लागलो मी, ह्याची सगळी तुम्ही इत्थंभूत चौकशी करणे गरजेचं आहे. आणि त्या वकील साहेबांना विचारा की संपूर्ण तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की जर मी हरणार असेल तर मी कुठल्या पद्धतीनं कोर्टामध्ये गेलो पाहिजे. फार महत्त्वाची दुसरी गोष्ट आहे, सेटलमेंट होते का पहा. जास्तीत जास्त तुम्ही हरणार असेल तर सेटलमेंट करा. कोर्टाच्या बाहेर त्या पार्टीसंगत तुम्ही चर्चा करा. जे काय पदरात पडेल ते घ्या, अन्यथा सोडून द्या. कारण आयुष्यामध्ये पैसा, धन धान्य आपण परत मिळू शकतो, पण गेलेला वेळ आणि गेलेलं आर्थिक धन वगैरे आर्थिक पैसे मिळवता येतील, पण गेलेला आपला वेळ आयुष्यामध्ये मिळवता येत नाहीत. एखादी प्रॉपर्टी जर तुम्ही केस हरणार जाणार असेल, मित्रांनो काय होतं आहे, तुम्हाला माहिती असते की माझ्या वडिलांनी इतके दिवशी प्रॉपर्टी सांभाळली आणि माझ्या हातातनं आता जाते, त्याचं दुःख असतं. पण कायदेशीर तरतूद काही अशा असतात की ती प्रॉपर्टी जाणार असते. आणि ज्या वकिलांना तुम्ही 4 जणांना जर ओपिनियन घेऊन ह्या केसमध्ये तुम्ही हरणार आहे असं सांगितलेलं असेल तर 100% तुम्ही केस सोडून द्या. जास्त त्याचं टेन्शन घेऊ नका. पैसा, वेळ संपूर्ण तुमचं कमी खर्चात वाचेल. आता समजा तुम्हाला गॅरंटी असेल की बाबा 3 वकिलांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही 100% केस जिंकणार आहात, तर मित्रांनो प्रायोरिटीनं त्यासाठी त्यांना विचारा. जे चांगले वकील आहेत त्या तिन्हीमध्ये तुम्हाला तुमचा स्वभाव एखाद्या वकिलाचा चांगला वाटला, त्या वकिलांना तुम्ही 100% ते केस देऊ शकता. तुम्हाला वाटते की जो 3 वकिलांनी तुम्हाला सांगितले, 4हीचं ओपिनियनला एकाने सांगितलं हरणार, तिघांनी सांगितलं तुम्ही जिंकणार, त्या 3 वकीलमध्ये तुम्हाला चांगली सर्व्हिस, चांगली सेवा कोण देणारा वकील, तुम्हाला वेळ देणारा वकील आणि त्या पद्धतीनं अनुभवी वकील, त्यांना असणारा त्या क्षेत्रातला वकील, हे जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्या 3मध्ये वकील जर भेटत असेल तर 100% तुमची केस त्या वकिलांच्याकडे द्या आणि चांगल्या पद्धतीनं केस चालवण्याचा प्रयत्न करा. त्याचनंतर जरी तुम्हाला त्या केसमधील माहीत नसेल केस जिंकणार आहे का नाही जिंकणार आहे, पण ज्यावेळी वकिलांच्या हातात तुमचं केस किंवा तुम्ही जी घटना सांगताय केस संदर्भात, तुमच्या वकिलांना 1000% कळत असतं. कारण त्यांच्या हाताखालनं हजारो केसेस गेलेल्या असतात, अनेक अनुभव आलेले असतात. त्यामुळं तुम्ही तुमच्या वकिलावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात भिवून जाऊ नका, बिंदास राहा. कारण टेन्शन घेतलंच आहे की तुमच्या शरीराला त्रास होणार, फॅमिलीला त्रास होणार, मी आता सांगितलं त्या पद्धतीनं. त्यामुळं अजिबात केस जरी दाखल केले असेल तर हरणार का जिंकणार याचं अजिबात मित्रांनो टेन्शन घेऊ नका. त्याच पद्धतीनं तुम्हाला केस जिंकायची असेल आणि जिंकणार म्हणून वकिलांनी सांगितलं असेल तर त्या संदर्भात जी काही कागदपत्र लागणार आहेत ती तुम्ही कागदपत्र हजर ठेवून त्या पद्धतीनं तुम्ही केसमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो, समजा तुम्हाला केस हरणार आहे म्हणून 50% हरणार आहे, 50% जिंकू शकताय, असं काय जर मिडल उत्तर मिळालं, 2 वकिलांनी सांगितलं तुम्ही जिंकणार आहे, 2 वकिलांनी सांगितलं तुम्ही हरणार आहे, तर एक काम करा. तुम्ही केस दाखल केल्यानंतर ज्या वकिलाकडे केस दिल्या त्यानंतर तुम्ही केस दाखल करताय आणि त्या तुमच्या केसला प्रतिवादीचं म्हणणं येत असते. म्हणणं आल्यानंतर तुम्ही त्या म्हणण्यामध्ये काही वीक पॉईंट आहेत का शोधा आणि तुम्ही दावा दाखल करताना ते वीक पॉईंट जर सापडले तर तुमच्या वकिलांना सांगून दावा दुरुस्त करून घ्या आणि त्या पद्धतीनं त्या वीक पॉईंट राहता कामा नये. अशा पद्धतीनं दावा दुरुस्तीला जरा वेळ लागतो, पैसा खर्च होईल, पण दावा दुरुस्त करून नवीन फ्रेश चांगला त्यामध्ये दावा दुरुस्त करून घ्या. जर तुम्ही आरोपी असाल की तुम्हाला 50% जिंकणार 50% हरणार असं जर सांगितलेलं असेल
तर तुम्ही साक्षी पुरावे चांगले गोळा करा. त्यामध्ये कोणता वीक पॉईंट आहे हे एकमेकांना अनेक वकिलांना जाऊन वीक पॉईंट शोधा आणि जर हरलासा तरी तुम्हाला अपीलमध्ये पर्याय असतो, पण त्याच्या आधी जास्तीत जास्त केस जिंकण्याचा प्रयत्न करा. आता मित्रांनो, काही अशा गोष्टी असतात की आपल्याकडे पैसा नसतो, वेळ असतो पण पैसा नसतो. पुढची पार्टी सारखी त्रास देत असते, त्यांच्याकडे पैसा असतात, चांगले वकील नेमत असतात. तर काही केसेस मित्रांनो कोर्टामध्ये अशा पण आहेत, 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 5 वर्ष गेले, 7 वर्ष गेलेत. ह्या वर्षामध्ये काही पार्ट्या कोर्टात जायचंच टाळतात. पैसे बी खर्च करायला नको आणि आपल्याला केस पण नको आणि आपण तिकडं जायचंच नाहीत, असं काही पार्टींचं होतं. त्यावेळी तुम्ही थकून जाऊ नका, थांबू नका. जरी तुमच्याकडे वीक पॉईंट असतील किंवा तुम्ही प्रामाणिक असाल आणि केसला वेळ लागत असेल, तर अशा पण केसेस आमच्या कोर्टामध्ये होत असतात. आणि मला अनुभव आहे त्या संदर्भात की ज्यावेळे 5-10 वर्षे होतील तेव्हा पार्ट्या जायला कचवसतात, कोर्ट कचेरी नको म्हणतात आणि केस सोडून देतात. आणि अशावेळी नेमका पुढचा प्रतिवादी किंवा प्रतिवादी येत नसेल तर वादी हा केस जिंकत असतो. जी केस हरणार आहे असं वाटत असतं तीसुद्धा केस जिंकलेले आहेत. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडं मारामारीची केस कर्नाटकची कोल्हापूरमध्ये ऊस तोडणी मजूर आले होते, त्यांच्यामध्ये मारामारी झाली होती, जोरात मारामारी झाली होती. 303 कलमं पण मोठे होते. त्या कलमाखाली कोर्टामध्ये, कोल्हापूर कोर्टामध्ये ज्युरिडिक्शनमुळं केस होती. जवळजवळ 20-22 वर्षे केस चालू होती. ती आरोपी कायम कोर्टामध्ये तर शेवटी कोर्टानं केस काढून टाकलेला आहे, कारण आरोपीला भीती वाटत होती की मला शिक्षा होईल. तर अशा पद्धतीनं 20-22 वर्षे फिर्यादी काही कोर्टामध्ये जास्त आले नाहीत आणि त्यामुळं निकाल हा आरोपीकडं लागलेला आहे. तर मित्रांनो, भिवून जाऊ नकोसा. वेळसुद्धा काही केसेसमध्ये चांगली गोष्ट असते, पण सगळ्याच केसेसमध्ये वेळ करून पण चालणार नाही, कारण आपला न्याय निर्णय लवकर हवा असतो. आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं तुमचा वेळ वाचू शकतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही केस जिंकू शकत असता. माझं तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुमची कोर्टामध्ये केस असेल, हरायची भीती घेऊ नकोसा, जिंकण्याची पण आनंद उत्सव निर्माण करू नकोसा. तुम्हाला ज्यावेळी भीती वाटत असते त्यावेळी अजिबात टेन्शन घेऊ नकोसा. तुमचं डेली रुटीन आहे ते डेली रुटीन चालू ठेवा. पुढची येणारी तारीख तुमच्या वकिलांकडे व्यवस्थित घ्या. कॅलेंडर असेल किंवा तुमची डायरी असेल किंवा मोबाईल असेल, त्यामध्ये तुमची तारीख ती नोंद करून ठेवा आणि जातानाच फक्त तारखेला तुम्ही ते टेन्शन घेऊच नका. पण एक तुम्ही प्रामाणिकपणे तुमच्या कामामध्ये हजर राहा. 100% मित्रांनो, माझा जे काय आशीर्वाद देता येत नाही, कारण माझ्यापेक्षा पक्षावर कितीतरी मोठे आहेत, पण माझ्या ज्या काही इच्छा असतील ते तुम्ही केस जिंकावी या पद्धतीनं तुमच्या पाठीशी कायम राहतील. आणि ज्यावेळी तुम्हाला काय जर माझ्याकडं जर काय प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा असेल तर मला कधीही फोन करा. फक्त फोन करत असताना 11 ते 4 मी कोर्टात असतो. सकाळी तरी फोन करा किंवा संध्याकाळी 5 नंतर 9 वाजेवर फोन करा आणि तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या केसमध्ये सक्सेस व्हा आणि होणार, हे मी तुमच्या पाठीमागे असल्यामुळे मी सांगत आहे. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुम्ही टेन्शन घेतलं घरात टेन्शन येणार. प्रॉपर्टी एखादी किरकोळ गेली तर जाऊ देत, पण टेन्शन घेऊ नका. असा आपलं आयुष्य ठणठणीत असेल तर आपण पाहिजे ते जग जिंकू शकतो. त्यामुळं फार टेन्शन घेऊ नका. तुमच्या टेन्शनमुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. आयुष्यात फार वेळ येत नाही, आपला गेलेली वेळ येत नाही. गेलेला पैसा पण मिळू शकतो पण वेळ येत नाही. तुमच्या घरातल्या दाराला किंवा पत्नीला असतील, मुलं असेल, त्यांना टेन्शन देऊ नका. आणि एक चांगल्या पद्धतीनं हसत खेळत कितीही संकट असेल तर त्याला सामोरं जा आणि त्या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीची केस तुम्ही जिंकू शकता. माझं खरोखर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर माझी विनंती आहे, तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.